औषध पिणे अशी हलकी विचार करू शकत नाही. मग काही लोक म्हणतील मालगरी का म्हणून आत्महत्या करतात, भजनावर सरत आलंय. काहीच होत नाही. पूर्वी लोक कॅन्सरने मारायचे, आता कॅन्सर मुक्त महाराष्ट्र आहे, पोलिओ मुक्त महाराष्ट्र आहे, ग्लोबल मुक्त महाराष्ट्र आहे, एडस सुद्धा मुक्त आहे. जवळजवळ एडस सुद्धा आता रोगच नाही राहिले लोक. सध्या सरकारनं काही गोष्टी इतक्या चांगल्या करेल मला. योग्य वयात लसीकरण, मुलांचा पोलिओ घ्या, गेला नाही माणसा घ्या. योग्य वयात 1.5 वर्षाच्या पोरा, 6 महिन्याच्या पोरा एक ठेव. त्यांनी बिचाऱ्यांनी काही गोष्टी खरोखर चांगल्या आरोग्याच्या दृष्टीनं चांगलंच. पण आता लोकांना 3च रोग आहे सध्या सगळ्यांना माझ्या सांग. 1 शुगर, 2 बीपी आणि 3 अटॅक. निम्मेनी किती त्याला चहा राखेल ते पण चहा निम्मे शुगर. बरं शुगर का वाढते? मी आपल्याकडे औषधे आहे, लक्ष नाही आहे. शुगर का वाढते मला? 17 वर्ष ते 25 वर्ष या वयातली 66% पोरं दारू पितात. थोडेसे 40-45% चांगल्या घराण्यातली पोरं आहेत तर ती दारू पित नाही. तर 100 मधले जवळजवळ 70 पोरं क्वाटरी घेतात. आणि दारू कोणती घ्या, इंडिका घ्या, आरशी घ्या, डिप्लोमॅट घ्या, वड्याची घ्या, डीसी घ्या, दारू मध्ये अल्कोहोल आहेच. आणि ही मंडळी क्वाटरी लवकर प्यायला लागल्यामुळं शुगर वाढ. काय मध्ये हा बरोबर नाही मला बरोबर आहे. मग याकडे मला उभं राहून विचारलं, जर जागण्याची शुगर वाढली तर मारकारीची का वाढली? शुगर वाढण्याचं कारण मारकरी. जी माणसं सतत बाजरीच्या भाकरी खातात त्यांची शुगर वाढते. का? बाजरीमध्ये शुगर आहे. मुळात बाजरीची भाकरच गोड आहे आणि भातात शुगर आहे. मग एकाला मला विचार, भातात जर शुगर आहे तर कोकणातली माणसं सारखं भात खात्या. सगळ्याला उत्तर आहे. तर कोकणातली माणसं जरी सतत भात खात असली तर कोकणामध्ये नागणी तुटते. नागणीचा रंग लाल आहे. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट, सगळ्यात जास्त लोह नागणीत आहे. मग कोकणी माणसाला 2 जरी नागणी आणल्या तर आधी भाकर लेवल करते, शुगर वाढत. आणि शुगरचं दुसरं कारण हे मांसाहार तुम्ही करता. मांसाहार, कोंबडी इतका गरम प्राणी आहे, चालू इच्छाला खाली. चांगल्या माणसाला जर इच्छू चावलं तर दुपारभर मामला ती कोंबडी चालू खाली. आता कोंबडी जर इच्छाला पचली कोंबडी पचवणारा पण त्या क्वालिटीचा असेल त्याच्यामुळे शुगर वाढते. 1, 2 बीपी का वाढतो? मागचं उघडून झालं ते उघडून नाही करायचं. आपल्या लोकांना ती सवय, मी असावं काय करत मागचं उघडून काढलं तर बीपी वाढला. काय मध्ये हे बघ, कपाळावर लिहिले तर कोणाला चुकवता आलं नाही. आणि जे प्रारंभात लिहून ठेवलंय ते जाणार नाही. आता आपण गरीब होतो, आपल्या पोराला सांगून काय फायदा? त्याला पडत नाही. काही सासाला ती आरडायची सवय, मेले गरिबी परपंच करा सांगू हरिभट कर बरं सांगते ती तरी सोयीच्या ऐकती गाला मुकती तुम्ही. आता हे आपण गरिबीत मोठे झालो होतं का? आपल्याला काही आम्हाला साथीपर्यंत पाठी नाही का? बरं तिला साठा नाही.
खापराची फोडी तर म्हणून घरची पत्र्याची घ्यायची पेन्सिल मोडायची पण मोडत नव्हता दप्तराची पिशवी म्हणजे खात्याची पोर तिच्यात काय दप्तर होतं खाऊ ठेव मोर चिचुके किटे आणि कमराला पटी नाही तर कुठ्याला लाकूड भूक लागली का आटा चालवायचा जेवला का आटा उतरायचा अंडरपॅन्ट तर नवी पोत नाही अख्खा मोकळा असा वाड्याला पाणी राहायचं जेव्हा दिवाळीच्या सुट्टी आधी पोरं आंघोळीला पुढं वाड्याला भोगली शेवट्या वाड्याच्या कामाला मंडळी पाण्यात आणि पाण्यात पसरायचं खाली यायचं वाळूत पसरायचं टाकलं तर परत आणि तवर जर घरचे आले शेवट्या वाड्यालाच अशी भोगली घ्यान पडायची आणि पार असा होता खाली टेबल त्याच्यावर हात वरून रूळ हे जर आपल्या पोराला सांगितलं पटेल का की आपल्याला काय म्हणतात बाबा तुम्ही गरीबी होते आता काय महाराज एकच बाई राहायची शेतकऱ्याची तिला स्वयंपाक करायची पाणी यायची आपण लहान असायचं आईला भाकरी तर केलंच पाहिजे आणि पोरं सांभाळायला ते कोणी आईकडे काय आईला राहायचं माहिती पहिलं म्हटलं चुली पुढं बसवायचं पोर उघडच आणि पिठाचा गोळा द्यायचा पीठ काय भाकरीचं करायचं ना ते पिठाचा गोळा त्या पोर पिठा शिकायचं मकार पाडायचं पिठानं शिंबूड कुणीकडं मुठलं लाळ तर ती आई काय म्हणजे माझ्या हाता नाही होती त्याला काठ होतो पोर सांगत होते सगळ्या भाकरी पैपर्यंत ते काढतो पार पिठानं वळून बिरबडून मोकळं मग आईचं भाकरी काम चालू आणि नाही रडायला लागलं मग आईकडं आयडिया तो वर पापडा काढायचा भाकरीचा खेळ आणि ते पोरण ती काठ सगळं धरायची आणलं धुवून किती मजे त्याच्याने आता पोरग रडायला लागलं आई मोबाईल दे गेम खेळ आणि पाया पडून सांगतो पाया पडून इंद्रिकचं कीर्तन आहे ते काल सत्य आज सत्य उद्या सत्य मी मरण मारा म्हणजे मारणार नाही पाच तुम्हाला आपली आठवणी माझं कीर्तन महाराज म्हणून कधी ऐकत जावं नका महाराज उलथुल्या म्हणून महाराज कीर्तन समजाव का मरण तुमचा मुलगा म्हणून ऐका तुमचा मित्र म्हणून ऐका 10वी पर्यंतच्या पोराला मोबाईलचा स्पर्श करू देऊ नका काय म्हणतात या पोराला लवकरचे या पोराला लवकर चष्मे लागण्याचे कारण यांचा बुद्ध्यांक कमी झालाय हा मनाने तर नाही मला दृष्टी यांची कमी आहे आणि दुसरी गोष्ट पोरं बोलत नाही मोबाईल कोणाशी पोरांचे आणि पोरींचे 10वी पर्यंत तरी तुम्ही त्यांना मोबाईलचा छंद सोडून देऊ नका जर तुम्हाला पुढे संसार चांगला करायचा असेल तर तुमचा पोरगा तहसीलदार व्हावा MPSC द्यावा UPSC द्यावा वाटत असेल तर त्याचा अभ्यास घ्या अख्खा माल वाया गेला पण आता म्हणता येईल आपला नाही आता वावर आपण प्याजलोय त्याचा पुरा भंगार माल पाहिजे त्या मोबाईल शिक्षकला घाबरत नाही महाराज 10वीच्या परीक्षेला सुपरविजन घ्यायला शिक्षक नको म्हणतो पुरीने डिरिंग वेगळं केलं पोर 8वीच्या पुढ 6वीच्या पुढचं पोर शाळेत कोणाला खात नाही बरं एक शाळेत त्यांना मारलं जात नाही दप्तर कमी करायचं दप्तर मुक्त शाळा करायची हे गृहपाठ सांगायचा नाही मारायचं नापास करायचं नाही ते शाळेत कोणाला खात नाही त्या आवडत शाळेत कोणाला घालून द्यायला माहिती आपण घरी राहिलं तरी पासच आहे शाळेत गेलं तरी पास आहे दुसरी गोष्ट यांची आई बापाने यांची लाड फार केली परिणाम 10वीचं 9वीचं वाटत येईल 9वीचं चांगलं टाईट होते असं एवढे टाईट पाहते बापाला ते बापालाच म्हणते तुझं मी तुझं मग तुझ्या दरम्यान त्याला फरक कसा त्याचा बाप म्हणला आता मी म्हणतोय बाबा 10वीला 16 तर शेवढं एवढं ते बापाला काय म्हणते माहिती का काय केलंय मी असं बापाने केलं ते सांगायचं 11वी तर शेवढं बिनमिशीचं
की बाप काय म्हणते माहिती का, कॉलेजचं कार्ड दारू पेताना बापाच्या नावाची शेअर करते दत्तू पाटील की जय हो मग गेल्यावर एकमेकाला बापाच्या नावाला हात मारला हसण्यावारी गोष्टी नेऊ नका, सांगा हा विनोद आहे का? हे यांना कंट्रोल केलं पाहिजे. यांना एक पर्याय, यांना मोबाईल वापरायला दिले नाही आणि यांच्यावर थोडस लक्ष. महिला म्हणतात तुमच्याकडे मोबाईल आहे? हा मला नाही आहे ना. तुमच्या मोबाईल मध्ये मेमरी कार्डामध्ये हरिपाठ भरून घ्या, हनुमान चालीसा भरून घ्या, 4-5 आरत्या भरून घ्या. सकाळी तुम्ही उठल्याला चहा पेताना गॅसच्या वाटेवर मोबाईल ठेवा आणि आरती लावून द्या, आरती लावून द्या, हरिपाठ लावून द्या आणि हनुमान चालीसा लावून द्या. तुमच्या पोरानं पाठ जरी नाही केली ना तर तुमच्या घरातल्या माणसाच्या कानावर मंगलमय शब्द तरी पडतील. हनुमान चालीसा पोरानो, हनुमान चालीसेमध्ये इतकी ताकद आहे. हनुमान वारकरी सुद्धा सकाळी वाचित जा. हनुमान चालीसामध्ये जबरदस्त ताकद, जशी ताकद हरिपाठाची तशीच ताकद वाचित जा. आणि ह्या पोरांना बसायला शिकवित जा. आणि यांची दप्तर चेक करीत जा, यांच्या वह्या चेक करीत जा. यांना जेवण संध्याकाळी झोपायच्या अगोदर आहे ना 1-10 मिनिटं आईने जवळ घ्या. मांडीकडे सगळे आवडल्यावर तुला होमवर्क काय सांगितला तो केलाय का? तुम्हाला वाचताना नाही होत्या पण दबाव म्हणून तर वही उचकीत जा. त्याच्या वह्या उचका, हे कानफाड फोडा त्याची. त्याने काम नाही केलं. मुलीला जवळ घ्या 8-10 दिवसात. मुलीच्या वह्या चेक करीत आहे शाळेतल्या. मुलीचं दप्तर आई बापांना चेक केलं पाहिजे. शेवटच्या पानावर गृहपाठ असतो. वाचवला पाहिजे. मुलीचा एसटीचा पास चेक केला पाहिजे. 8-10 दिवसात. 8 दिवस झाले आपली मुलगी करायला जाते, तिचा पासच पाहिजे. त्यामुळे ती भुयारातून वर्गात मुलीच्या मोबाईल मधला बॅलन्स चेक केला पाहिजे. आपण मुलीला आणि मुली नाही पडते समजा. मुलीनं मुलगी मला आहे, मुलगी मला आहे, मुलगी मला आहे, मुलगा मला आहे. मुलीनं तुम्ही मोठ्या जरूर झाल्या, तुम्ही तहसीलदार झाला, तुम्ही आमदार झाला, तुम्ही खासदार झाला, तुम्ही पायलट झाला, तुम्ही किती मोठ्या पगाऱ्या घ्या, फक्त माझं एक वाक्य ऐका. तुम्हाला कीर्तनकार केसांवरून बोलला तर राग येतो, तुम्हाला कीर्तनकार कपड्यावरून बोलला तर राग येतो, तुम्हाला हसण्यावरून बोलला तर राग येतो. पूर्ण फक्त एकच वाक्य माझं आज फायनल करा. तुम्ही किती मोठ्या व्हा, शेवटपर्यंत बापाची मान खाली होणार नाही असं जगा. कशा तुम्ही चॅम्पियन व्हा, तुम्ही कराटे चॅम्पियन व्हा, शिका ना तुम्ही कराटे. कोण नको म्हणत व्हा. तुम्ही पायलट व्हा, तुम्ही MPSC द्या, तुम्ही तहसीलदार व्हा, कलेक्टर व्हा, प्रांत व्हा, SP व्हा, आमदार व्हा, खासदार व्हा, नगरसेवक व्हा, महापौर व्हा, मंत्री व्हा, राष्ट्रपती व्हा, पंतप्रधान व्हा. तुम्ही मोठ्या व्हा, पण ज्याच्यामुळे तुम्ही जगता त्याची मान खाली होतो. एवढं जरी पाळलं ना, एवढं तुम्ही 4-5 वर्षात बापाला इज्जतच ठेवली ना. कोणावर प्रेम, त्याला क्वालिटी नाही, दर्जा नाही, काय नाही, पगार भंगार कोणत्याही पोराच्या नादी लागायचं, आखलीचा पत्ता नाही. आम्ही एका वर्गात होतो नाही, पोरगी 12वी बोरगाव नाही आता काही दिल्ली काय त्याला दर्जा नाही, त्याला विनोद नाही. मला त्याला क्वालिटी पाहिजे. प्रेम करायला क्वालिटी पाहिजे. प्रेम करू नये ह्या वाटत नाही होतच. त्याला दर्जा पण कोणावर आहे खबरी बांधली तू शिकले आणि मग 2 वर्षांना पण घालायचा पोर याडे निघणं की याडच होत. बस मुलींनी सगळं क्षेत्र पुढे गेलंय, गेलंय ना, न्यायलाच. तुम्हाला एक दुसरं वाटलं, तुम्ही व्यवसाय करा हा प्रश्नच वाढवा. आता नाही, आता बायको सुद्धा मिळणं मुश्किल आहे. आता तुमचा जो पट्टा आहे ना माझा हा ओतूर पट्टा पिंपरी पेंडा ही तुम्ही कडक टोप्यावाली मंडळी ना 15 वर्षापूर्वी लय भुरी होती. तुम्ही आता जाम झाले, तुम्ही लय आखडू. तुम्हाला जर म्हणलं आपली पोरगी करा तर हे लोक काय म्हणत माहिती काय पट्ट्यातले, तुम्ही कुठं
कसं शक्य आहे? तुमची जमीन आमचा वकील ना? माझे 3 पाहुणे मुंबईला आहे, 2 पाहुणे पुण्याला आहे. केळीचा बाग आहे, द्राक्षाचा बाग आहे, पाणी मोठं. पाणी उठत म्हणजे शेती चांगली आहे, शेती चांगली आहे, मुलंही घरे आता जिरली का नाही? आता शेपटापासून गाळ पण आता हे कडक कपेनवाले बळदपुरीच्या बापाला म्हणतात राम राम. तुम्हाला यंदा नाही देवाला सोडा. मग कोणाचा बाप म्हणतो टच करणं आपलं काम आहे. तो म्हणला टच नको, धक्का नको, तू यंदा नकोस. आता पुरीच्या बापाला इंग्लिशचं किचन ऐकल्यामुळे ते हुशार झाले. आता ते आता म्हणते नाही. आता लग्न जवळ जे टोळी आली त्याला रोज आणलाय. आता त्याला काय म्हणते माहिती? एवढे लागते 4 लाख इतके कॅन्सर. आपण पोरगी पाहिजे ते विचारायचं नाही, बाय आहे ना. जे पाहुणे येतील त्यांची पोर करून टाका भाऊ. नाही टाकली आता तुम्ही जी राहिली तुला लग्नाची ते राहिलेच. फक्त पोरी ना तुम्ही खोलून जाऊ नका. तुम्ही आता फार लास्ट काय एका वर्गात तुम्ही आता एकच पर्याय करू. मोबाईलच्या स्क्रीनला कोणता तरी फोटो ठेवणे झोपायचा नाही. झोप आली तरी नाही झोप येत. डबल अरे बाबा भजन करा, जोडी करा, कशी करा काय विचार आहे आज? आगेवाडी पण बसायचे का? ठरलं का? ज्ञानच देव, देवच ज्ञान आहे. पण मला इथे एक भजन सांगायचं आहे. निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ दामदेव तुकाराम. अर्थ लिहून घ्या. निवृत्त हो, ज्ञान मिळव. ज्ञान मिळवणं सोपं आहे. फायदा तुला मुक्ती मिळेल. तो देव एक आहे, त्याचं तू नाम घे. त्या देवाचं नाव तुकाराम आहे. तूच राम आहे. आता काकडेवाली मंडळी प्रमाण तुम्ही द्या. 3 अक्षरे अभंग आहे. 3 अक्षरे निवृत्ती. जो जप करील अहोरात्र तया सायुजता. 4 अक्षरे ज्ञानदेव. जो जप करील
धरोनी भाव तया ब्रह्मपदी सोपान हे 3 अक्षरे जो उच्चारेल मुखद्वारे. पण यामध्ये आता शेवट आहे का 80-14 ही अक्षरे जो उच्च 14 कोणती ज्ञानदेवाचे 4 निवृत्तीचे 3 7 सोपानाचे 3 10 आणि मुक्ताबाईचे 4 14 80-14 ही अक्षरे जो उच्चारेल मुखद्वारे त्याशी ज्ञान होईल खरे ज्ञानदेव भेटी देईल. एवढी नामाची ताकद आहे. आणि नाम असं नाही करायचं बा पाठवांगराला बसायचं गाडी जायचं वाढायची मांडी घालून बसायचं कामात काम. महिला मंडळ भाकरी करताना भजन करायचं तिसरे मी रामायण शिकी करून आला होता मिस कॉल घेऊन रिंगाले आता असं नाही. डुक्कर डुक्कर पोपट आणि वाघ. डुक्कर पोपट आणि वाघ ती घरची एकदम जानी दोस्ती किसी के बिना ये भी जी नाही सकता. असे ते पोपट झाडावर राहायचं वाघ अरण्यात राहायचा आणि डुक्कर सपोर्ट म्हणून संध्याकाळी एकत्र राहायचे पण दुसती राहायची. एवढं पोपट आजारी पडला पोपट मेला. पोपट मेला म्हणून वाघाला दुःख झालं. वाघाला अन्न पाणी पण केलं मित्र गेला वाघाही मेला. डुक्कर म्हणलं हे दोघं गेले माझ्या याच्याकडे काय म्हणलं डुक्करही मेले. ते तिघं जिथं मेले तिथं एक झाड तयार झालं आणि ते झाड ज्याचं झालं ते झाड होतं मोहाचं. मोह दारू पारायला वापरते ते म्हणून दारू पिणारा माणूस दारू प्याला का पोपटासारखा बोलतो वाघासारखा डरकळ्या बोलतो डुकरासारखा डोळतो. तो पोपटासारखा बोलतो मी आला तिथं पोपट वाघासारखा डरकाळ बोलतो कमवून टाकेन. पाया पण सांगतो सरळ एक गळ्यात माळा कपडा घेतला एक सप्ताह कमिटीला गायक पहिल्या दिवशी मला लोक लय आलं आज काला झालं सारखं वाटत तुम्हाला. आता उद्या नाही येणार उद्या तुम्ही तुमचा बाबाच. आता एवढी लोक पिंपरी केंद्राला सभेला आणायला 10 लाख रुपये लागले असतात आणि यांना गप्प बसवाय 1000 पोलीस लागले असतात. आता मला सप्ताह कमिटीने 1,00,000 केली आता काय उलट कमिटीने म्हणलं पाहिजे तेव्हा इंग्रजीला मला माणूस गरीबाला 1,00,000 घेऊन टाका. अहो कीर्तनकारांनी तुम्ही मला कीर्तनकारांनी जर 5,000 रुपये जास्त माहिती लोक काय म्हणतात आवाज माहिती का बाजार मांडला व देवाचा. आता बारीक अभ्यास करा. एसटी ड्रायव्हर केव्हा मरण सांगता येत नाही 13,000 पगार ते आता कसं तरी आलंय जागेवर. वायरमन केव्हा चितकरी याची गॅरंटी नाही 17,000. पोलीस आख्याला डांबरी उभो 27,000. मंत्री येणार होता वडाखाली चुकवत मंत्री आलाय. गुरुजीला कवडीचा धक्का नाही 82,000. 300 रुपयाचा गुरुजी 63,000 गेलाय तरी ग गावतात. शाळा शिकू शिकू मास्तर गेले पुस्तकं वाचू वाचू पोरं गेले. अजून कोणत्याच शाळेने पोरांना पुठ्ठ्याच्या आतलं पहिलं पान शिकवलं नाही. बस यांनी ते शिकवलंच नाही. भारत माझा देश आहे हे जर पहिलीपासून शिकवलं असतं जातीय दंगल कधी झाली नसती. सारे भारतीय माझे बांधव आहेत आणि कधीच बलात्कार घडले नसते आणि कधीच कोणती पोरी पडली नसती आणि कोणत्याच पोरानं कोणत्या पोरीला फाशी दिली नसते. माझे देशावर प्रेम आहे पण हे शिकवलं शिकवील कोण
शिकवणारा 10 लाख भरून लागलाय. ते 10 लाख भरले तेव्हा 700 रुपये पगार येत. फार वाईट दिवस आले मला. आणि इथून पुढं अजून येणार. आता पाऊस कमी पडला मला, याच्यापेक्षा अजून पाऊस कमी पडला. त्याचं कारण सांगतो. झाडांची संख्या कमी झाली, पर्यावरणाचा समतोल बिघडला आणि प्रदूषण जास्त झालं. आणि माणसांच्या नैतिकता पार ढासळल्या. चांगले चांगले माणसांनी बाबाच्या दाव्याचे जायचे पैसे माहिती तुम्हाला काय शकत डॉक्टर म्हणून मी तर पैसे द्यायचे काय शकत नाही म्हणून फुकट करतो. पण त्याचं तरी म्हणा अजून 2-3 वर्ष नाही 10वी सुद्धा बंद होणार आहे. 10वी पेटी निघणार आहे आता बांगणाला डायरेक्ट. कावळा आहे तुझा, पातळी तू शिजवून चपी तूच कर. तुला नाही कोणी भेटलं त्याची प्रवचन ठेवलंय त्याची कर. माणसं फार राईस प्लेट आहे. काही नाही गावात मी 10 वर्षापूर्वीचं लग्न पोरगा पाहायचा ना 100 माणसं जातो पोरगा पाहायचा. आता 2 माणसं जातात. पोराची आई पुरीचा बाप स्कूटी हो ते मी जेवताना म्हणते आम्ही आलतो पण म्हणणार बोंगे होईल बोंगे. पुरीचा बाप म्हणा तुम्ही म्हणणार ती पडून गेली कालच आणि सांगू काही राहिलं नाही महाराज. फक्त कपडे घालून लोक येतात नाही तर फार वाटोळ झालं. काय नाही बाई चप्पल घालून चपात्या करतील गोडी बुटं घालून जेवाल्या. कसंही जेव्हा पण अजून तोंडानंच जेवतात. खायची जागा बांधला 10व्याचं प्रवचन संपल्यावर महाराज लोकांना सुद्धा पैसे मागायची मोठी पंचायत. सापडावा कोणला बसायचं झालं का लोक जाते नाही पण बाबाला बरं पेट्रोल पुरते तर घेतले पाहिजे. मग त्याला एक होतो तुम्हाला फोन पण घ्यायचा मला काय लागली का बळत आहोत का. आणि मग तो काय करतो चप्पी केलेले सापडतो. चप्पी केली म्हणजे आवाड्यातला हा ते चप्पी जवळ गेला म्हणा राम राम तर म्हणा मी चुलत भाऊ आहे. चुलत भाऊ म्हणजे दुश्मन. तो खाना मालक राहतो ना तो खडका बसत राहतो उघडा. हा त्याला सापडे केला राम राम हो याच्या पुढचा काय तुमचं आमच्या वडिलांना प्रेम. तुम्हाला प्रेमाला वाद पेट्रोल पुरते देते तुम्हाला तुला कळत नाही मी उघड आहे मग टाकली तरी 80 दे. माझं कीर्तन ऐकलेल्या माणसाला 6 महिने आठवड्यात पिला फ्रेश यात्रा असतो आपण. आणि जी माणसं मोठ्याला असतात ती सज्जन असतात आणि जी गावात असतात प्युअर मुख्या महाराजी कमिटीला धन्यवाद. एका प्रेमाला भजन करा.